मला आता एवढ्यात कोणीतरी मेसेज केला वाटतं ग्रुपमध्ये की कालचं रेकॉर्डिंग पाठवा, असं कोणीतरी केलंय. जस्ट बघून घेतो. मला त्या ताईंचा कोणाचा मेसेज आहे? वैशाली जोरवेकर ताई, सर कालचं रेकॉर्डिंग पाठवा प्लीज. वैशाली जोरवेकर ताई फ्रॉम संगमनेर. ठीक आहे. वैशाली तर ताई जर क्लासमध्ये असतील तर कालचं रेकॉर्डिंग ऑलरेडी पाठवलंय मी दुपारीच. ओके ना. आता जस्ट मेसेज होता म्हणून मी सांगितलं वाटलं. ऑलरेडी पाठवलंय ना? भेटलंय ना? हा, हो कालचं. सर, पाठवलंय. हा, कालचं रेकॉर्डिंग पाठवलंय. वाटलं तर पुन्हा परत डे 1 डे 2चं मी टाकून देईल, नो प्रॉब्लेम. डे 3चं पण टाकून देईल. सो काल आपण स्क्वेअर म्हणजे वर्ग हे शिकायला स्टार्ट केलं होतं. आणि एक आपण कमिटमेंट घेऊन गेलो होतो, एक होमवर्क घेऊन गेलो होतो. काय होमवर्क घेऊन घेऊन गेलो होतो? ठीक आहे, जे शिकलो त्याची प्रॅक्टिस करणे, त्याच्या पुन्हा परत इतर नंबर्स अप्लाय करणे, ते तर आहेच. पण आपण एक होमवर्क घेऊन गेलो होतो. पूजाताई, काय होमवर्क होता? 25 पर्यंतची स्क्वेअर. ओके, ठीक आहे. सो मी प्रेझेंटेशन मध्ये जातो आणि प्लीज कोणीतरी सांगेल मला दिसतंय का म्हणून. ओके. हो सर, दिसतंय की. दिसतंय. ओके. हो. आपण नंबर विथ 100 शिकलो होतो. आता पूजाताई, माईक ऑन करा थोडा फास्ट प्लीज. ओके प्लीज. हा. थोडा येस फास्ट. सर. तुम्ही पण सर्वजण लिहा. पूजाताई सांगतील तसं. 1 to 30. वन वन पासून ट्वेंटी जाऊ फाईव्ह का? 30 पर्यंत प्रयत्न करू. असं काही प्रयत्न करू. ठीक आहे ना? वन. हा, सांगा. 1. वन. 4. 9. 16. 25. 36. 49. 64. 81. 100. ओके, काही प्रॉब्लेम नाही. इथपर्यंत पाठ आहेत. हा, आता हे पाठ केले असतील किंवा असतील तुमच्या आधीपासून. सांगा. 11चा. 121. 121. 144. 169. 196. 225. 296. 296. 256. 256. 281. 89. 289. पाठ केलेलं विसरलो आपण. 289. म्हणजे पाठाचाच पाठांतराचाच असा गुणधर्म असतो की आपण त्याच्यातलं कळी विसर. 324. हं. हं. 361. परत आठवून घ्या. बरोबर आहे ना? हो, हा. 361 बरोबर आहे. मग तुम्हालाच कन्फ्यूज होत आहेत का तुम्ही? हा, कन्फ्यूज होत आहेत. 361. कारण आहे ना, लॉजिक लावून बघायचं. जर लॉजिक लागत असेल तर ओके, ठीक आहे. पाठांतराचं थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं, पण लॉजिक मध्ये पण बसतं ना ते. लॉजिक पण लक्षात येतं आपल्याला. 400. हा, आन्सर इज 400. ओके. तुम्ही सांगाल का दुसऱ्या ताईंना विचारू? हम्म. राणीताई. 25 राणीताई पर्यंत येईल. रेलून बिलून बसलेल्या आहेत एकदम, आंबारस खाऊन. ते रेलून बसल्यात, त्यांना उठवलं. बाकी काय? नाही सर, नाही. हम्म, हम्म. 441. वाचून सांगतायत का पाठ करून सांगतायत? 25 पर्यंत पाठ आहेत सर, पुढचे नाही, ठीक आहे. केले जातात. ठीक आहे ना, ठीक आहे. मी काय म्हणतो, वाचून हा. सांगतायत का तोंडी सांगतायत? परत एकदा मला प्रश्नाचं उत्तर द्या. तोंडी तोंड. तोंडी हा, तोंड. सांगा मग. तोंडी हा. तोंड. 441. 441. हा. 484. 484. 529.
आयु 29. हाँ 576. 76. 625. झाले, थकले तुम्ही. पुढे. नाही नाही, पुढे सांगा. 676. लिहिलेलं आहे का पाठ आहे? हे 26 27 आता केलं, 25 पर्यंत पाठ केलं. हा आता हे 27चा 729. 729. 7 729. 720. हा 729. 28चा 784. पाठ आता कसं काय झालं अचानक? नाही नाही सर, इथे स्क्रीन वरती बघितलं ना, मग त्यांना विचारत होते तर पाठ नाही केला, आता लिहिले हे मल्टिप्लिकेशन करून हे पुढचे 26 to 30. पहिला होमवर्क केलेला होता 25 पर्यंत. हम्म. हे स्क्रीन वरती तुमचं 30 पर्यंत होतं ना, मग मी माझ्या ह्याच्यात पण 30 पर्यंत कम्प्लीट करून टाकणार. 29चा 841 आणि 30चा 900. हम्म. तो आता सर्व ताईंना नो प्रॉब्लेम. छान छान, ठीक आहे. तुम्ही या निमित्ताने. तर मी शॉर्टकट सांगू. हा 2 मिनिटं 2 मिनिटं 2 मिनिटं थांबा पहिलं. नंदा प्लीज प्लीज. ओके, प्लीज सर्वजण प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. पहिले मला बोलू द्या, काही हरकत नाही. तुम्हाला जे वाटतं ते सर्व ताईंना पण त्यांना त्यांना प्रत्येकाचं ऑब्झर्वेशन वाढलं पाहिजे. सो प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. पहिलं तर तुम्हाला हे पाठांतर करणं गरजेचं आहे. पाठांतरामध्ये माझे पण पाठ नाही आहेत, मी पण नाही पाठ केले. परत क्लिअर सांगतो, मला काही गरज नाही वाटली. जेव्हा गरज वाटली तेव्हा आपण क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो. पण पाठ असले तर वेल अँड गुड, किंवा आपली कॅपॅसिटी आपण एन्हान्स करू शकतो. म्हणून मी पाठ केले नाही म्हणून तुम्ही पाठ करू नका असं नाही. कारण तुम्हाला खऱ्या अर्थाने मी आता विद्यार्थ्यांना शिकवत नाही, पण तुम्हाला खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे. तर टीचरचे पाठ असले तर निश्चित विद्यार्थ्यांना वाटतं की आपले पण पाठ पाहिजे, आणि निश्चित त्याचा त्यांना फायदा होतो. म्हणून 30 पर्यंत पाठ पाहिजे. पण हे सर्व रायटिंग करताना आपण नेहमी सांगत असतो की ऑब्झर्वेशन ठेवा. ऑब्झर्वेशन मधून काही गोष्टी आपल्याला 2-3 गोष्टी लिहून घ्यायच्या सर्वांना. पहिलं ऑब्झर्वेशन, शांततेत या रोचं पण ऑब्झर्वेशन करा, या रोचं पण ऑब्झर्वेशन करा, या रोचं पण ऑब्झर्वेशन करा, आणि मग तुम्हाला काय ऑब्झर्वेशन मिळतं ते लिहा सर्वजण. काहीतरी मला असं वाटतंय, मला असं वाटतंय, मला असं वाटतंय, लिहा. मी ते लिहिलेलं वाचायला लागेल तुम्हाला. थोडंसं फास्ट, की 1 2 3 4 5. मला आता हे चायनामध्ये सांगितलं तर ते असं म्हणतील आम्हाला 400 ऑब्झर्वेशन दिसतात. मुद्दाम सांगतो, मोठा टास्क. पण आपल्याला 4 तरी ऑब्झर्वेशन दिसले पाहिजे ना. तर 4 ऑब्झर्वेशन दिसले पाहिजे. मुद्दाम चायनामध्ये असं दिलं जातं की 400 ऑब्झर्वेशन शोधा. आपण 4 ऑब्झर्वेशन शोधू याच्यामध्ये. प्रयत्न करू आपण. काहीतरी आपलं म्हणणं आहे की असं हसू शकतं याच्यामध्ये, असं लॉजिक असू शकतं, अशी मला ऑब्झर्वेशन दिसतं, असं प्रत्येक जण लिहा प्लीज. माझ्याकडे पण कोरा कागद आहे, मी पण तुमच्या बरोबरच लिहिणार आहे ऑब्झर्वेशन. म्हणून असं नाही की मी पण एक रोज कागद घेऊन ठेवतो तुम्ही जे सांगतो ते लिहिण्यासाठी. प्लीज थोडंसं अजून 1 मिनिट विचार करा आणि लिहा, की मला असं असं ऑब्झर्वेशन दिसतंय या सगळ्या गोष्टींमध्ये.
ओके, लिहिले सर्वांनी? लास्ट अर्धा मिनिट. ओके. सो अमृताताई, सांगा तुम्ही काय काय ऑब्झर्वेशन लिहिले? थोडंसं फास्ट. हा, थोडंसं 2-3 ताईंना विचारूया आपण. ओके, अमृताताई सांगा, काय काय ऑब्झर्वेशन लिहिले तुम्ही? मला हं, 15चा असं वाटतं सर, हं, 15चा 2 1 जा 2 हं. आणि 5 2 थोडंसं 5 5 जा कॉन्फिडन्सली 25. बोला ना, कॉन्फिडन्सली बोला, थोडं बोला कॉन्फिडन्सली. हा. 2 मल्टिप्लाय 1 2 2 1 जा 2 हं, आणि 5 चा स्क्वेअर 25. हं. याच्याबद्दल बोलताय तुम्ही? याच्याबद्दल? हा, ठीक आहे. मी याच्याबद्दल बोलतोय. हे तर ऑलरेडी आपण काल शिकलो. हे आपण ऑलरेडी काल शिकलो ना. हे शिकलो आपण काल, की लास्ट इज 5 असेल तर काय करायचं, ते तर बोललो. न्यू ऑब्झर्वेशन आपल्याला. नाही, ऍक्च्युली काल क्लासला नव्हते ना सर, त्याच्यामुळे मग आता काही हरकत नाही, पण हे जुनं झालंय असं समजूया आपण. हम्म. न्यू ऑब्झर्वेशन. जाधव सर, जाधव सर माईक ऑन करा, थोडंसं फास्ट सांगा जरा, एखाद 2 ऑब्झर्वेशन सांगा, काय काय लिहिले तुम्ही? सर, यामध्ये 1496569410 आहे ना, हम्म. ते शेवटी सर्वीकडे एकसारखं चालू. ओके, ठीक आहे ना, चांगलं ऑब्झर्वेशन आहे. मग याला कसं मांडाल तुम्ही? कशा शब्दात मांडाल? परत सांगा. खूप चांगलं ऑब्झर्वेशन आहे. थोडं जोरात बोला आणि कॉन्फिडन्सली सांगा, कशा शब्दात मांडाल? तर आता इकडे कशा शब्दात म्हणजे, थोडंसं जोरात बोला सर, मला कमी आवाज येतो. ठीक आहे. किमती आता हे 13 आहेत ना जो, तर 3 9 4 16 5 5 25 हम्म. 6 36 7 7 49 असे, जे इकडे 11 12 13 3 याला 4 5 काही असे. हरकत नाही जाधव सर, ठीक आहे, तुम्ही प्रयत्न केला, नो प्रॉब्लेम, ठीक आहे. एमएससी मॅथ कोण आहे आपल्याकडे? पूजाताई. हा, पूजाताई. हो पूजाताई. आणि नाही सर, कुठे? आणि या ताई, हा पूजाताई सांगा, नाही काय लक्षात येते ऑब्झर्वेशन सर आहे? काही. हा, वरती झालं असं कन्सिडर केलं मी ते 1 ऍज इट इज ठेवून, पण ते पूजा 14च्या पुढे नाही जात ते. पोरजेताई, पूजा पोरजेताई. हो सर. एमएससी मॅथ. हा, सांगा काय नाही, काय फिजिक्स ऑब्झर्व. माझं पण. हा, ठीक आहे ना. फिजिक्स मध्ये मॅथच हो भरपूर येतं. फक्त एखादा ऑब्जेक्ट हो घ्यायचा आणि त्याला टक्कर करायची आणि ऑटोमॅटिक मॅथ चालू होतं फिजिक्स मध्ये. त्याच्यानंतर प्राची कुमावताई. फिजिक्स सर, मध्ये माझं मॅथच ऑब्झर्वेशन असतं. हा, माझं ऑब्झर्वेशन असं आहे की थोडस जोरात बोला प्लीज प्लीज. थांबा, माझा आवाज कमी आहे का? थांबा, मला आवाज कमी येतोय का? एक जस्ट मिनिट. मला आवाज कमी येतोय का? थांबा बरं का, एक मिनिट. काहीतरी गडबड आहे. हा, ठीक आहे, सॉरी. सांगू सर. जस्ट मिनिट, जस्ट मिनिट. हा, बोला आता. हॅलो, हा बोला. हो, 1 to 10 मध्ये जे युनिट प्लेसवर आहे म्हणजे 1 4 9 6 हेच पुन्हा रिपीट झाले 11 to 20च्या वन्स प्लेसवर, आणि हम्म, तेच पुन्हा रिपीट झाले 21 to 30च्या युनिट प्लेसवर. हम्म, हे फर्स्ट ऑब्झर्वेशन. हम्म. सेकंड, मला असं दिसलं की 11 to 20 मध्ये ना, फर्स्ट जे म्हणजे 100 प्लेस आहे तर तो 1 1 1 हा 4दा रिपीट होतोय. हम्म. त्याच्यानंतर डिसेंडिंग ऑर्डर मध्ये 2 2 2 हा 3दा, आणि 3 3 जो आहे तो 2दा, आणि 4 1 म्हणजे 1दा असं. तर, असं म्हणजे ते डिसेंडिंग ऑर्डर मध्ये पण रिपीट होते, ते एक मला ऑब्झर्व माहित झालं. नव्हतं बरं का. व्हेरी गुड. लिहा. या ताईंचं काय म्हणणं आहे, लिहा. लिहा, लिहून घ्या. हा, काही प्रॉब्लेम नाही, ऑब्झर्वेशन लिहा. म्हणजे हे सर्व गोष्टी आपल्याला आणि पाठांतर टाळण्यासाठीच ऑब्झर्वेशन आहेत.
त्यांनी असं म्हटलं की 11 to 9 20च्या याच्यामध्ये 1 हा 4 टाइम झालेला आहे, 3 हा 3 टाइम झालेला आहे, 3 हा 2 टाइम झाला आहे आणि 4 हा 1 टाइम झालेला आहे. मला माहित नाही, बरं. पण चांगलं आहे ऑब्झर्वेशन, नवीन ऑब्झर्वेशन आहे. हा, अजून हेच एक ऑब्झर्वेशन. आणि 21 to 30 हा 21 to 30 मध्ये ना त्यात पण 100 प्लेस वरती असंच ऑब्झर्व झालं की 4-4 दोनदा, 5-5 दोनदा, 6-6 असे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये. पण हम्म, तो लास्टचा जो आहे ना फक्त तो 8 जो 8 आहे तो रिपीट नाही झालेला, तो एकदाच घ्यायचा. आणि 900 म्हणजे तो आता ठीक आहे, हे पण 330 लिहून घ्या, हे पण लिहून घ्या. हे पाठांतर विसरण्याची जी शक्यता असते ना तुमची, ते कमी करण्यासाठीची ही टेक्निक आहे. छान आहे, काही हरकत नाही, मला पण माहित नव्हतं हे. म्हणजे 4-4 2 टाइम्स. त्यांना बोलू द्या प्लीज. हो. बाकीच्यांचे माईक बंद ठेवा. कोणाला संधी भेटेल नाही भेटेल तो नंतरचा पार्ट आहे. पण त्या पूजाताई फिजिक्स अँड मॅथ MSc त्यामुळे मी त्यांना संधी देतोय बोलण्याची की त्या ताईंचं ऑब्झर्वेशन काय. सो त्यांनी सांगितलं की 4 2 टाइम, 5 2 टाइम, 6 2 टाइम, 7 2 टाइम, 8 आणि 9 1 टाइम. ठीक आहे ना, इट्स गुड. पाठांतर जर टाळायचं असेल तर हे ऑब्झर्वेशन असले पाहिजे. ठीक आहे, अजून काय? दोन दोन पॉइंट आपण लिहिले, 2 पॉइंट लिहिले, 1 आणि 2. आणि हो. आणि 21 to 30 चा जो आहे ना त्याचा युनिट प्लस जर आपण ऑब्झर्व केला तर हे नंबर रिपीट होत आहे 5 पर्यंत. 25 चा जो युनिट प्लेस आहे तो 5 पर्यंत जर बघितलं वरतून 1 4 9 6 5 आणि खालून जर सुरुवात केली 0 जर सोडून पुन्हा 1 4 9 6 आणि 5 म्हणजे तिथे येऊन ते पण आपल्याला म्हणजे एक युनिट प्लेसची हेल्प होतीये. तुम्ही युनिट ते प्लेस नंबर म्हणतायत, मला हे रिपीट होताना दिसत आहेत. हो ते पण बरोबर सर, मी ते बघितलं नव्हतं पण युनिट प्लेसेस फक्त मी बघत होते. मग आता बरोबर दोन्ही पण ते पण रिपीट केले तरी हो बरोबर. छान. हे पण नव्हतं बघितलं मी. दोन्ही पण डिजिट आपण ऍट अ टाइम म्हणजे लक्षात ठेवू शकतो 5 पर्यंतची. म्हणजे आता राणीताई म्हणत होत्या माझे पाठ नव्हते, पाठ करायची गरजच नव्हती 26च्या पुढे. लक्षात आलं तुम्हाला, 26च्या पुढे पाठ करायचीच गरज नव्हती. आणि अशा पद्धतीने हे रिपीट झालेत. हे पण जसं आता बघितलं, तुम्ही सांगितलं म्हणून मी पण बघितलंय बघा, इथं ऑलरेडी रिपीट झालेत. हे पण ऑब्झर्वेशन हो. आहे, हे पण ऑब्झर्वेशन लिहा, हे पण ऑब्झर्वेशन आहे. ओके, ठीक आहे, गुड. म्हणजे ठीक आहे. आता प्राचीताई उरलं सुरलं काम तुम्हाला करायचंय. तुम्ही पण MSc मॅथ आहेत ना? हा, Yes, sir, definitely. मग सांगा आता. Yes, yes. हम्म, सर 11 to 20 च्या रो मध्ये जे हम्म. 1 हा 100 प्लेसला आहे आणि 1 हा युनिट प्लेसला आहे. 1 मल्टिप्लाय 1 केला तर 1 येतो, तो 1 युनिट प्लेसला येईल. प्लस 1 प्लस 1 केला तर तो 2 मिडल प्लेसला येईल म्हणजे टेन्स प्लेसला येईल, म्हणून 1 2 1 आलं. लाईक ॲज अ 144 1 ॲज इट इज 2 चा स्क्वेअर 4 सॉरी 2 into 2 4 and again 2 plus 2 म्हणून तो 4 युनिट प्लेसला आला आणि हा टेन्स प्लेसला 4 आला. मला लाईक ॲज अ 13 अजिबात नाही कळलं, खरंच सांगतो. मला अजिबात डोक्यात नाही गेलं, परत सांगा. बापरे. बरं 13चं सांगते सर, हा हा एकच सांगते पण क्लिअर करते. 13चा जो युनिट हा प्लेस बरं, आहे चला. 3 13चा लिहिला मी इथं, 13 हा इज हा. इक्वल टू हा युनिट प्लस 3. हा, 3 मल्टिप्लाय बाय 3 केलं तर 9 येतो. बर. 3 मल्टिप्लाय 3 केला म्हणून 9 आला, असं तुमचं म्हणणं आहे. 9 दिला, व्हेरी गुड. हा. नेक्स्ट. आणि 3 प्लस 3 केला तर 6 आला. 3 प्लस 3 केला, 3 प्लस 3 केला म्हणून 6 आला. हा, म्हणून तो 169 झाला. बर, ठीक आहे. हा, सेम ॲज 14चं पण तसंच. सांगा बरं. 14चा 4 हा, 4 into 4 16 हम्म then 4 plus 4 8 हम्म but 16चा 1 हा कॅरी जाईल 8 ला म्हणून तो 9 होईल, म्हणून तो 196 झाला. हे लॉजिक कसं मॅथमॅटिक मध्ये बसतं, ते लॉजिक सांगा मला. कसं? तुमचं ऑब्झर्वेशन चांगलं आहे, त्याला लॉजिक आहे, एक लॉजिक आहे मॅथमॅटिक मध्ये, ते लॉजिक सांगा मग आता. रिझनिंग आहे सर, हा, रिझनिंग मग सांगा ना, रिझनिंग सांगा ना, मग सांगा, रिझनिंग सांगा.
शॉर्ट ट्रिक होतं सर, ते मी यूज केलं इथे. नाही, ठीक आहे. ठीक आहे, तुम्ही MSc मॅथ आहे म्हणून मी विचारतो, बाकी ठीक आहे. ठीक आहे, वंडरफुल, काही हरकत नाही. आता कोणीतरी ताई सुरुवातीला नंदाताईचं काहीतरी ऑब्झर्वेशन होतं. ठीक आहे, मी सहज सहज आपला एक गमतीशीर हॅलो. म्हणतो, बाकी काही नाही. नंदाताई मला दिसत नाही, प्लीज तुम्ही कुठे? हा, थोडं सर? बोला. हा, बोला. मी एक सांगू का? भोसले ताई का? हा. हा, तुम्ही काहीतरी सांगणार होत्या का? चला सांगा. नाही, मी आताच सांगते. हा, सांगा. सर, मी काय ऑब्झर्व केलंय की हा फर्स्ट टू 10 ते आपले सगळे स्क्वेअर आहेत. आता 11 to 20 मध्ये आपण जर बघितलं तर जे युनिट प्लेसचे जे थांबा नंबर थांबा आहेत थांबा थांबा ते थांबा थांबा सगळे थांबा 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 भोसले ताई. एक मिनिट, तुम्हाला बोलण्याच्या आधी, प्राचीताई, आपण आतापर्यंत किती ऑब्झर्वेशन लिहिले आहेत परत सांगा. आतापर्यंत आपण ऑथेंटिक ऑब्झर्वेशन, वेब ऑब्झर्वेशन नाही की काहीतरी असं होतंय असं नाही. म्हणून मी प्राचीताईंना विचारलं, याच्यावर मला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन सांगा. आणि म्हणून ते लॅक ऑफ कम्युनिकेशन म्हणजे व्हायला नको, म्हणून ऑथेंटिक आपण फक्त 2च ऑब्झर्वेशन लिहिले. 11 to 20 आणि 20 to 30 मध्ये हे जे ऑब्झर्वेशन होते, हा 41 रिपीट झालेला आहे. असं त्यांनी सांगितलं. 1496 आणि पुन्हा परत इथं 1496 असे हे खालून वरती आले, ते Yes. वरून खाली आलेले आहेत, असं त्यांचं ऑब्झर्वेशन होतं. आणि त्याच्यानंतर 41 कॅरी फॉरवर्ड झालाय, 84 कॅरी फॉरवर्ड झालाय. आणि हे असं आपलं तिसरं ऑब्झर्वेशन होतं. आता रुचिताताई सांगा तुम्ही, लवकर, थोडं फास्ट. हा सर, म्हणजे आता जसं 11 to 20 मध्ये सुद्धा सेम त्याचा जो युनिट प्लेस आहे तो सगळा 1 to 10 पर्यंतचे सगळे स्क्वेअर नंबर आहेत. म्हणजे 1 स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4, 9, 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16. असे सगळे आहेत. तर 10th प्लेस आहे तो 10th प्लेस जेव्हा इथे 11 म्हणजे ते 112 जो लिहिलाय 121, तर 2 चा टेबल पूर्ण आहे खाली, तो 2 चा 4, 2 3 चा 6, आणि मग तिथे जो 2 डिजिट नंबर आहे तो तिथे ऍड होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जसं 14 चा स्क्वेअर आपण बघितला, तर आपण लिहिला 4 चा स्क्वेअर 6 आला, 16 आला, आणि इथे 4 4 चा 8 होतो. मग तो 1 त्याच्यामध्ये ऍड झाला आणि तो 9 झाला, आणि तिथला हा जो 1 आहे तो ऍज इट इज आला. म्हणजे असं मी सांगते. आणि त्याच्यानंतर ठीक ही आहे, सगळीकडे फॉलो नाही, झाली काय ना. हरकत नाही, काय हीच हरकत केस नाही. ठीक आहे, काय हरकत हीच नाही, केस पण फॉर ठीक आहे. मध्ये पण आहे. ठीक आहे, त्याला असं म्हणतात की प्रॉपर लॉजिकल आपल्याला बोलता आला पाहिजे. काय हरकत नाही, तुमचा ऑब्झर्वेशन चांगला विचार करताय तुम्ही सर्वजण. प्लीज, माझा उद्देश असा असतो की तुमच्या नजरेत हे सर्व बसलं पाहिजे. मला अजून पण थोडंसं अजून टेक्निकल पाहिजे, मला अजून टेक्निकल पाहिजे. ओके, सो एनीवन, कोण बोलणार होतं लवकर? नंदाताई कुठे गेल्या? त्यांच्याकडे काहीतरी आहे, नंदाताई काहीतरी बोलल्या होत्या. हॅलो. हा, बोला हो लवकर. सर. तृष्णाताई, आता एक तुम्ही तुमच्याकडे नंतर येतो, सांगितलं फर्स्ट कारण वन, तुम्ही कधीतरी शिकलात येते या क्लासमध्ये, म्हणून मला पहिले आता नवीन ताईंना बोलायची संधी देतोय मी. हा, नंदाताई बोला. ते तुम्ही सांगितलं ना 441, तोच लास्टला 841 येतो. आणि 484 आहे तो 784. म्हणजे आपल्याला 25चा तर स्क्वेअर ऑलरेडी माहित असतो 625, तर त्याच्यानंतर एक नंबर इन्क्रीज करून 676 जो वरचा आहे तोच खाली कॅरी करायचा आहे. अजून मला आणि ते झालं, 720 ते झालं. हे बघा काय हा झालं ना, ते बोलून झालं. ते कोणीतरी त्या ताईंनी, मला वाटतं कुठल्या ताईंनी सांगितलं, मला माहित नाही. तुम्ही थोडंसं याच्यामध्ये अजून टेक्निकल पंच ऍड करू शकतात. ओके. त्याच्यामध्ये एक पण आहे की ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर यामध्ये हा बसवायचा संबंध नाही, त्याचा काही आहे. संबंध 13चा नाही वर्ग आता इथं. किंवा 14चा त्याचा वर्ग. त्याचा काही संबंध नाही आता इथं. इथं आता जे बोलतोय त्याच्यावर बोला पहिले. नाही. त्याचा काही संबंध नाही. हा, मग याच्यामध्ये मला फक्त ती प्रत्येक स्क्वेअर प्रॉपर्टीचा, नंबर. त्या प्रॉपर्टीजवर आपण, ती प्राचीताईंना संधी होती बोलायची, त्या नाही बोलल्या. आता तुम्ही जेव्हा 41चं बोलतायत ना, तर पहिले 41, 71 या प्रॉपर्टीचा काही संबंध नाही. ते प्राचीताईंना संधी होती बोलण्याची, आणि त्यांनी ती मिस केली. ऍडिशन मल्टिप्लिकेशनच्या प्रॉपर्टीज. हा, त्यांनी संधी सोडली ती. जाऊ दे. ठीक आहे, इकडे लक्ष द्या. याच्यामध्ये 21, ठीक आहे. 21 आणि 22 त्याच्यामध्ये 2 वेळा 4, 2 वेळा 5, 2 वेळा 6 आणि 2 वेळा 7 येत आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आता तुम्ही खूप आणि प्रत्येक स्क्वेअरच्या ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक प्रत्येक आहे, ठीक स्क्वेअरच्या आहे, ठीक आहे. नंबर पाठीमागे फक्त 0, 1, 4, 9, 6, 5 हेच नंबर लास्ट डिजिटला येत राहतात. आता तुम्ही एकच तुमच्या सर्व एवढ्या वेळा बोलण्यातून एकच नवीन मला जाणवलं. नंदाताई, प्लीज लिहून घ्या सर्वजण.
ते जे बोलले त्याच्यामध्ये एक नवीन पॉइंट आला सर्वजण. म्हणजे तेच तेच कोणीतरी रिपीट करते, नो प्रॉब्लेम, पण त्यांनी छान पॉइंट घेतला. सर्वजण लिहा प्लीज फटाफट. त्यांनी काय सांगितलं प्लीज सर्वजण बघा. त्यांनी असं सांगितलं 1, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर 9 आणि 0 0. हा. आणि असे 2-3 ऑब्झर्वेशन त्यांनी सांगितले. म्हणजे एकच ऑब्झर्वेशन सांगितलं, प्लीज सर्वजण लिहून घ्या, की परफेक्ट स्क्वेअर नंबरच्या शेवटी हेच अंक येतात असं त्यांना म्हणायचं होतं. म्हणजे कुठला कुठला अंक? 1, 2 येत नाही, 2 येत नाही, तो आपण नाही वाला इथं लिहूया. 3 येत नाही, 3 येत नाही, 4 येतो, 5 येतो, 6 येतो, 7 येत नाही, 7 येत नाही, 7 कुठंच नाही दिसणार तुम्हाला लास्ट युनिट प्लेसला. त्याच्यानंतर तुम्हाला 8 कुठंच येत नाही आणि 9 येतो. म्हणजेच त्यांना असं म्हणायचं होतं नंदाताईंना, एक ऑब्झर्वेशन त्यांनी सांगितलं, की परफेक्ट स्क्वेअर जेवढे तुम्हाला याच्यातून दिसतायत, याच्यामध्ये असं असं लक्षात आलं की 1, 4, 5, 6, 9 आणि 0 हे अंक जर शेवटी असेल, लक्ष द्या, जर असेल तर तो नंबर परफेक्ट स्क्वेअर असण्याची शक्यता असते. शक्यता लिहून घ्या. आहेच असं नाही, शक्यता असते असं लिहून घ्या. आता फसतो आपण कधीतरी. जर हा अंक शेवटी असेल तर तो अंक परफेक्ट स्क्वेअर असण्याची शक्यता असते, हेच सांगायचं होतं. हे थोडंसं ऑब्झर्वेशन मध्ये तुम्हाला दिसलं पाहिजे होतं. आता पुन्हा परत एक अजून लिहून घ्या सर्वजण. हा, तुम्हाला तृष्णाताई, तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं. तृष्णाताई, हा बोला. सर मी तो फॉर्म्युलाच सांगणार होती, ए स्क्वेअर प्लस 2ab ती प्लस बी प्रॉपर्टीज स्क्वेअर. आपल्याला ऑलरेडी शिकायची आहे. ती शिकायची आपल्याला ऑलरेडी. ती आपण इथं अप्लाय, काही संबंध नाही तिचा. ऍक्च्युली प्राचीताईंना संधी होती ती बोलण्याची, पण तो तसा त्या प्रॉपर्टीचा इथं काही संबंध नाही येत अजून त्या एक्सप्लेनेशन मध्ये. इथं युनिक ऑब्झर्वेशन तुम्हाला लक्षात आले पाहिजे. अंक बघितल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे लॉजिक लावता आले पाहिजे. जसं जसं हे पाठांतर टाळण्यासाठी, इकडे लक्ष द्या, पाठांतर टाळण्यासाठी तुम्हाला काय लॉजिक लावता येतात त्याचा विचार करायचा होता आपल्याला इथं. ठीक आहे. त्याच्यानंतर प्लीज इकडे लक्ष द्या. 0 साठी सर्वजण लिहून घ्या. 0 एकटा कधीच येत नाही, तो डबल 0 मध्ये असतो परफेक्ट स्क्वेअरच्या शेवटी, हे पण लिहून घ्या. 0 हा एकटा नसतो, तर डबल 0 मध्ये जर असला तर तो नंबर परफेक्ट स्क्वेअर असण्याची शक्यता असते. मी शक्यताच बोलतोय, परत सांगतो. त्याच्यानंतर 5 बद्दल पण लिहा. 5 एकटा कधीच येत नाही. 5 हा 25 बरोबरच येतो. जर 25 बरोबर आला तरच तो नंबर परफेक्ट स्क्वेअर असण्याची शक्यता असते, असं पण लिहून घ्या. मी तुम्हाला पहिले 1, 4, 5, 6, 9, 0 लिहिला. त्याच्यानंतर पुन्हा परत सब ऑब्झर्वेशन आपण लिहिले, की 5 हा एकटा येत नाही, तर 5 हा कधी पण 25 म्हणूनच येतो शेवटी. 25 म्हणूनच येतो. तरच तो ती संख्या, म्हणजे तुम्ही पुन्हा परत किती लांब गेलेत, पुन्हा परत कुठल्याही संख्येला लास्टचा 5 असेल तर तिथं 25 ही शेवटची संख्या असते आणि तो परफेक्ट स्क्वेअर असण्याची शक्यता असते. 0 पण हा डबल 0 मध्ये येतो, तरच तो नंबर परफेक्ट स्क्वेअर असण्याची शक्यता असते. बाकी मग तुम्हाला सांगण्याचा उद्देश हा होता, की तुम्ही मुद्दाम तुमच्या नजरेत हे डोळ्यांमध्ये पुन्हा 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 परत हे अंक बसावेत, बाकी काही उद्देश नव्हता. सो हे एक ऑब्झर्वेशन लिहिलं आपण आणि आपल्याला लक्षात आलं, की थोडंसं शॉर्ट, आपल्याला जर डायरेक्ट परफेक्ट स्क्वेअर ओळखायचे असतील तर आपण अशा पद्धतीने थोडंसं एक ऑब्झर्वेशन करून सर हा, हा, बोला बोला सर बोला बोला. हर एक नंबर को एक ऑड नंबर ऐड किया तो भी आ रहे हैं सर आंसर. बोलो, आपको क्या कहना है, बोलिए अरुणा जी. ऑड नंबर का गैप है सर, एवरी नंबर इज हैविंग ऑड नंबर गैप. ओके, वंडरफुल. बताइए 1 कैसा. प्लस 3 बताइए कैसा. 1 प्लस 2 4, हम्म 4 प्लस 5 9, हम्म 9 प्लस 7 16, हम्म नेक्स्ट 9 16 प्लस 9 25. हम्म हर एक नंबर का सेम या ऑड हाँ, नंबर का ही गैप है सर. 11 बताते रहो, मैं सुन रहा हूँ. 11 हाँ. 11. हम्म
13, हम्म 15, हम्म 17, हम्म 19. वंडरफुल, ये भी एक ऑब्जर्वेशन है। नो नो, वंडरफुल। यहाँ पे कैसा है फिर, यहाँ पे वो भी बताइए। हम्म 21, हाँ 21, हम्म 22, 25, 25 23, 25, हम्म 27, हम्म 29 नहीं, नहीं है। yes sir, 29, 31. 31 Sir, इधर इधर 31 है। magic. हाँ हम्म 33, 33 हम्म 30, 37. कोणीतरी आवाज येतोय, प्लीज तेवढा बंद करा ना। 35 इधर 35 यहाँ पे 37 37, एंड 39. ठीक है, दिस इज वन ऑफ द ऑब्जर्वेशन है, बाकी कुछ नहीं। ठीक है, बट अच्छा है, कोई प्रॉब्लम नहीं। ये ऐसा Okay. पढ़ना चाहिए, देखना चाहिए, मैथ को थोड़ा सा यूनिकली ऑब्जर्वेशन करना चाहिए, तब लॉजिकल सेंस डेवलप होता है। अगर ऐसे आप पढ़ाई करोगे तो इट्स वेरी वेल, क्योंकि मैथ में ऐसा ही मैड फॅक्टर होता है। मैड फॅक्टर आना चाहिए मैथ में। इसके लिए याच्यासाठी आपण हे बोलतोय, जर मॅड फॅक्टर जिवंत असेल तर डेफिनेटली यू कॅन यूज द युअर ब्रेन, अदरवाईज ब्रेन डेड कडे आपण जातो। सो बाकीचं काय असेल ते तुम्ही तुमच्या पद्धतीने ऑब्झर्वेशन द्या, बट इकडे लक्ष द्या, हे ऑब्झर्वेशन युनिक असले पाहिजे आणि ते ऍप्लिकेबल असले पाहिजे। म्हणजे लक्ष द्या, जेव्हा त्या ताईने सांगितलं की ऑड नंबर होतोय, तर मग प्रत्येक ठिकाणी ऑड नंबरच आला पाहिजे। जर इतर ठिकाणी तो ऑड नंबर जर सम झाला असता तर दिस इज सिस्टम नॉट अलाउड, म्हणजे ही सिस्टम मॅच होत नाही, म्हणजे हे ऑब्झर्वेशन रॉंग आहे, आपण अशा अशा निष्कर्षाकडे गेलो असतो। म्हणून जे काय ऑब्झर्वेशन आहे ते स्टँडर्ड ऑब्झर्वेशन रिपीटेड होतंय, म्हणजे इट इज युनिक ऑब्झर्वेशन, याचा अर्थ असा असतो। प्लीज क्लिअर? सो अजून काही खूप सारे ऑब्झर्वेशन मिळू शकतात तुम्हाला, आणि तुमच्या ऑब्झर्वेशन मिळतील तेव्हा तुमच्या सबमिशनमध्ये हा एक सबमिशन पॉईंट आहे की तुम्ही सेकंड लेवलच्या सबमिशनमध्ये प्लीज हे तुम्हाला कमीत कमी 5, 10, 11 तुम्ही ऑब्झर्वेशन लिहू शकतात, पण ते ऑब्झर्वेशन ऍप्लिकेबल पाहिजे। इकडे लक्षात द्या, लिहून घ्या सर्वजण, ते ऑब्झर्वेशन ऍप्लिकेबल पाहिजे, लिहून घ्या सर्वजण, म्हणजे सेम अप्लाय होणारं पाहिजे। जे काही तुम्ही लिहाल ते, जे काही तुम्हाला म्हणायचंय ते ऍप्लिकेबल पाहिजे। ओके, लिहिलं का सोनवणे ताई? नंतर विसरून जाल परत सबमिशनच्या वेळेस। हा ओके, लिहून घ्या, रोजचा रोज होमवर्क देतोय। ओके, तुमचे ओन ऑब्झर्वेशन लिहिले पाहिजे आणि ते ऑब्झर्वेशन अप्लिकेबल पाहिजे। क्लिअर आहे? चलो ठीक आहे, आपल्याला 2-3 ऑब्झर्वेशन मिळाले छानपैकी। त्याच्यानंतर हे पण मला पण आत्ताच जेव्हा या ताई सांगत होत्या, राणी ताई, तेव्हा मला पण हे लक्षात आलं की मला 25 पर्यंत पाठ करायचे आहेत, आणि 25 पाठ केल्यानंतर इथं लक्ष द्या सर्वजण, अजून एक हा 1, हा 1 जो आहे 1 चा फ्रेंड असतो 9, आपला 1 चा फ्रेंड 9 असतो। 10 पॉईंट सर्कल आपण शिकलो होतो, आणि मग लक्षात येतं आपल्याला, प्लीज इकडे लक्ष द्या, लक्षात येतं 1 च्या शेवटी 1 आहे, 9 च्या शेवटी 1 आहे, ही कुठेतरी जोडी मॅच होती आपली। त्याच्यानंतर पुन्हा परत एक ऑब्झर्वेशन असं लक्षात येतं, 2 च्या शेवटी 4 आहे, 8 च्या शेवटी 4 आहे, बघा 8 च्या शेवटी 4 आहेत, हे दोघं फ्रेंड्स आहेत 10 पॉईंट सर्कलचे। पुन्हा परत 3 च्या शेवटी 9 आहे, आणि 7 च्या शेवटी 9 आहे, इट इज ऑल्सो द बोथ आर द फ्रेंड 10 पॉईंट सर्कल। त्याच्यानंतर 4 च्या शेवटी 6 आहे, आणि 6 च्या शेवटी पण पुन्हा परत 6 आहे, आणि दिस इज बोथ ऑल्सो 9 पॉईंट सर्कलचे 10 पॉईंट सर्कलचे दोघं फ्रेंड्स आहेत, आणि 5 इट्स इंडिव्हिज्युअल। क्लिअर आहे तुम्हाला? हे पण ऑब्झर्वेशन आहे। तसंच ऑब्झर्वेशन पण इथं मांडता आपल्याला की 29 ला 841 आहे, तर 441 चा हा 41 रिपीट झालाय 9 साठी, हे पण एक ऑब्झर्वेशन आहे। पुन्हा परत 22 ला 484, तसंच तो
28ला 84 रिपीट झालेला आहे आणि म्हणून 26ला 24चा 576 तर 676 रिपीट झाला आहे म्हणजे